मॅथचं काही केलेलं नाहीये आणि बायो इथं मॅथ्स आले, काय करायचं असं टेन्शन आलेलं. आणि मराठी आणि जॉग्राफीचा पण अभ्यास केला नव्हता, ते पण विषयच आलेत. आणि सर म्हटले की आम्हाला पेपर द्या म्हणून. आम्ही कसा पेपर द्यायचा? मी तुम्हाला इतके दिवस हे केलंय ते केलंय असं सांगत आम्हाला बोलत होते आणि नंतर तिथलं गेले सर, आलेच नाहीत. पण हॉल तिकीट पण सगळे फेक आहे, आमची साईड पण व्यवस्थित नाही, सगळे फेक आहे. त्याच्यानंतर सो आता आम्ही काय करायचं? बारावीच्या परीक्षा अवघ्या 2 दिवसांवर असताना विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणारा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये घडला आहे. शनिवारी 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यात आलं. या हॉल तिकिटांमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयाव्यतिरिक्त वेगळेच विषय असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर या हॉल तिकिटांवर विद्यार्थ्यांच्या बोगस सह्या केल्याचं, त्यांचे जुनं फोटो वापरण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. कॉलेजचे उपप्राचार्य कौस्तुभ कुलकर्णी यांनी हा बोगसपणा करून विद्यार्थी व पालकांची फसवणूक केल्याचं समोर आले. त्याचबरोबर संस्थेलाही गंडा घातल्याचं निदर्शनास आले. या प्रकरणामध्ये कॉलेजच्या प्राचार्या प्राजक्ता देशपांडे या देखील दोषी असल्याचं बोललं जात आहे. हे प्रकरण समोर आल्यापासून कोल्हापुरात एकच गोंधळ उडाला आहे. माझं नाव रिद्धी नंदकिशोर इंगवले आणि आज आम्हाला हे हॉल तिकीट दिलेलं आहे. सो आमचं क्रॉप सायन्स हे सब्जेक्ट होता, बट आम्हाला रिसिट मिळाल्यानंतर ना कळलंय की आम्हाला क्रॉप सायन्सच्या ऐवजी मराठी आणि जॉग्रफी हा सब्जेक्ट दिलेला आहे. सो आम्ही सरांना विचारलं की हे असं का झालं, तर सर म्हणले की आमच्या कॉलेजमध्ये थोडासा क्रॉप सायन्सचा प्रॉब्लेम आलेला आहे, सो तुम्ही मराठी आणि जॉग्रफीचा हा पेपर द्या. बायोलॉजी आणि मॅथ्स आले, जो आम्ही 2 वर्ष झाली मॅथचं काही केलेलं नाहीये आणि बायो इथं मॅथ्स आले, काय करायचं असं टेन्शन आलेलं. आणि मराठी आणि जॉग्रफीचा पण अभ्यास केला नव्हता, ते पण विषयच आलेत. आणि सर म्हटले की आम्हाला पेपर द्या म्हणून. आम्ही कसा पेपर द्यायचा? सांगितलं डायरेक्ट पेपर द्या, पेपर द्या म्हटले. आले प्रॉब्लेम आहे, पेपर द्या म्हटले. तुम्ही विचारलं का नाही सरांना असं कसा पेपर देणार, आम्ही अभ्यास केला नाही? तुमचा आमच्यावर विश्वास नाही आहे काय? सर म्हणले तुमचा आमचा विश्वास नाही आहे काय? मी तुम्हाला इतके दिवस हे केलंय ते केलंय असं सांगत आम्हाला बोलत होते आणि नंतर तिथलं गेले सर, आलेच नाहीत. पण सगळे फेक आहेत आणि हे हॉल तिकीट पण सगळे फेक आहे. आमची साईड पण व्यवस्थित नाही, हे सगळे फेक आहे. त्याच्यानंतर पालकांना बोलवलं आणि त्यानंतर आज हॉल तिकीट म्हणून सेंड अप करून पुन्हा घरी जाणार होतो. माझी ती साईन पण नाही, माझा तो फोटो पण नाही. मी सबमिट केलेला फोटो साईन तो पण लावलेला नाही. सर आम्हाला प्रत्येक वेळी सांगताना सांगायचे की तुम्ही इंग्लिश आणि क्रॉप सायन्सचा काय अभ्यास करूच नका, तुम्ही फक्त केमिस्ट्री बायो फिजिक्सवर फोकस करा, आम्ही बाकीचं बघून घेतो. तरी पण आम्ही इंग्लिशचा थोडाफार अभ्यास केला आहे. क्रॉप सायन्सचा सर म्हणले की ते आम्हाला PDF पाठवणार आहेत, तेच आन्सर्स तुम्ही फक्त पाठ करायला जावा. त्याने अजून PDF पाठवलेलं नाही आहे. आम्ही 2-3 दिवस जरा प्रॅक्टिकल चालू व्हायच्या आधी आम्ही सरांना भेटत होतो. सरांना आम्ही विचारलं की सर तुम्ही आम्हाला PDF पाठवा, आम्ही आता चालू करतो, पेपर या लागल्यात लवकर. तर सर म्हणले टेन्शन घेऊ नका, आम्ही पाठवतो, अजून पाठवलेलं नाही. क्रॉप सायन्सच्या बुकची कुठली बुक घ्यायची ती पण सांगितली नाही, आम्ही स्वतः जाऊन आणले. आम्हाला 11th ला पण त्यांनी क्रॉप सायन्सची बुक सांगितली नव्हती. तेव्हा नंतर त्यांनी सांगितलं की सगळेजणी ग्रुपमध्ये एक बुक घ्या आणि त्याचा अभ्यास करा. त्याचा पेपर पण सरांनी नीट घेतला नाहीये आणि तो पूर्ण सब्जेक्ट आमच्यासाठी वेगळा आहे, त्याच्यासाठी लेक्चर पण लावले नाही आहेत त्यांनी. आता हा विषय नाहीये म्हणताय आणि सुरुवातीला जेव्हा तुम्ही ऍडमिशन साठी आलेला त्यावेळेस सांगितलेलं का हा विषय आहे या शाळेमध्ये म्हणून सांगितलेला. सर ते स्वतः म्हणले की तुम्ही क्रॉप सायन्स घ्या, कारण का तुम्ही क्रॉप सायन्स घेतली की 200 मार्काचा सब्जेक्ट आहे, 120 मार्क तुम्हाला प्रॅक्टिकलला भेटतात, फक्त 80 मार्काचं लिहायचं असते, तुमच्यासाठी सोपं आहे म्हणून तुम्ही घ्या. आम्हाला त्यांनी स्वतः हे सांगितलं. ते म्हणतात आम्ही आधी कल्पना दिली होती, कोणालाही काही कल्पना दिली नाही आहे. रिसीटमध्ये घातलेले विषय आणि रिसीटमध्ये लावलेले फोटो फेक आहेत आणि त्याच्यावर सिग्नेचर पण विद्यार्थ्यांचे नाही आहेत, स्कॅन करून फोटो लावलेले आहेत. QR कोड जो रिसीटवर QR कोड दिलेला आहे तो QR कोड स्कॅन होत नाही, रिसीट फेक आहेत. आणखी सरळ पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक चाललेली आहे. आता परीक्षा राहिली 2 दिवसावर, 2 दिवसाच्या आतमध्ये करेक्शन होऊन यायला पाहिजे. झालं तर ठीक, नाही तर या विद्यार्थ्यांचं वार्षिक वर्ष पण वाया गेलं, आणखी भवितव्य पण अवघड आहे.
2-2 वर्षात अभ्यास केल्यात, अकॅडमीमध्ये अभ्यास करतात, सकाळी 4 वाजल्यात मुलं अभ्यास करतात, संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत करतात. पालकांनी काय करायचं? त्यांची मानसिकता काय विद्यार्थ्यांची होईल? अशात मुलांनी काहीतरी काय बरं वाईट करून घेतलं तर आम्ही काय पालकांनी करायचं? आणि 120 विद्यार्थी आहेत आणि सगळे इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय ह्याच्यातले आहेत. टोटल 400 विद्यार्थी आहेत. अजून आता इंदुमतीमध्ये पण ज्यांना रिसीट मिळाल्या त्यांचं पण कन्फर्म आहे की नाही आता हे पण चेक करायला पाहिजे आपल्याला, कारण मग ते विद्यार्थी जाणार कुठे एक्झाम द्यायला? जर त्या रिसीट बोपर्स असतील तर हा कसा विषय होणार? शिक्षण संचालक गोसावी सर त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे सगळी. कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं शब्द दिला आहे. त्या शब्दाला आम्ही म्हणजे प्रमाण मानून आम्ही इथं सगळेजण थांबलोय. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर का ह्या गोष्टी होतील असं वाटतंय, पण विद्यार्थी सकाळपासून ज्या काही ताणतणावामध्ये आहे त्याचा अभ्यास राहिला, पालक त्याच्यावर परिणाम फार विचित्र आणि वेगळा परिणाम आहे. अशा गोष्टी होऊ नयेत की विद्यार्थ्याला अशा पद्धतीने परीक्षेला सामोरं जावं लागेल. ह्या गोष्टीचं भान ठेवावं. शैक्षणिक संस्थांमधला असा गोंधळ आपण पाहतोय हा कुठेतरी व्हायला नाही पाहिजे होता, पण झालाय. काय नेमकं कारण असू शकते? कारण काय म्हणजे काय माहिती काय, त्यांच्यात मिसअंडरस्टँडिंग आहे. जे अभ्यासक्रम त्यांच्याकडे राबवले जातात त्या अभ्यासक्रमांची पालकांना सविस्तर माहिती द्यायला पाहिजे. त्या अभ्यासक्रम त्याची जी काय हे आहे म्हणजे त्याचे लेक्चर्स असतील, त्याची प्रॅक्टिकल्स असतील, ते सगळं करायला पाहिजे. एकच व्यक्ती किंवा एकच शिक्षक त्या ठिकाणी सगळ्यांना गाईड करतोय, त्यांना माहिती देतोय. बाकीचे सगळे शिक्षक गाफील राहतात. एकच शिक्षक फक्त त्यांना सगळी खोटी आश्वासन देतोय सगळ्या पालकांना. कुणी काय विचारायला गेलं तर ते हाय 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 असं सगळ्या गोष्टी. ही एक मोठी संस्था आहे विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज, एक मोठी संस्था आहे. पण जर समजा या असं व्हायला लागलं तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय करायचं काय? म्हणजे आता ही जी परिस्थिती निर्माण झाली ना, बरं झालं की सगळ्या प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांनी ह्यामध्ये लक्ष घातलं आणि ह्यामध्ये काहीतरी सुधारणा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलंय. जर ह्या गोष्टी झाल्या नसत्या तर त्यात किती मोठं नुकसान झालं असतं. ज्या विद्यार्थ्याला विषयच माहिती नाही त्या विषयाला त्याला परीक्षेला नेऊन बसवल्यानंतर त्यामुळे काय लिहायचं त्यामध्ये? 2 वर्ष त्या विद्यार्थ्यानं वेगळ्या विषयाचा अभ्यास केलाय आणि एकदम अचानक त्याला तुम्ही सांगायला लागलाय. ज्यानं मॅथ्स विषय निवडलाय त्यानं बायोलॉजी त्याच्या ह्याच्यामध्ये हॉल तिकीटमध्ये आलाय. ज्यानं बायोलॉजी निवडलाय त्याला मॅथ्स विषय आलाय. ज्यानं कॉम्प्युटर सायन्स निवडलाय त्याच्यामध्ये मराठी आणि जॉग्राफी विषय आलाय. त्या हॉल तिकीटवरच्या पोरांच्या सह्याच नाहीत, फोटो वेगळे आहेत. म्हणजे बोगस हे काम कुणी केलंय? ह्याला म्हणजे याचा करता करविता धनी कोण आहे याचा? या गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे, त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्याला तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी जे काय पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. आम्ही पालक म्हणून या ठिकाणी खूप भरडलो गेलो. म्हणजे जवळजवळ आज 2-2.5 तास झालं. म्हणजे आम्हाला कळण झालंय. आमच्या पायाखालची जमीन सरकल्या. पोरांचं काय होत असेल? कॉम्प्युटर सायन्स हा विषय नाहीच आहे यांच्या याला, मंजूरच नाही आहे. तरी पण त्यांनी पहिल्यापासून सांगितले की बाबा आम्हाला कॉम्प्युटर सायन्स आमच्याकडे विषय आहे. तो एक हे का? आणि आता मुलं डिप्रेशन मध्ये जायला लागली, आत्महत्या वगैरे केली तर केवढ्याला पडायची? जेवढे आपल्याकडे नोंद आहे ना रजिस्टर त्याच्याप्रमाणे आम्ही त्यांना फॉलोअपमध्ये आहे. वर्ष संपत आलं, बोर्डाचा पहिला पेपर म्हणजे वर्ष संपत आलं आणि 2 ते 3 दिवस राहिले. 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही जर असं म्हणत असाल की आता बघतोय आम्ही एवढे वर्ष काय केलं, काय केलं? सर थोडंसं करतो, त्यांची काही पूर्णपणे माझी चूक आहे. मिस्टेक माझी नाही, पण आता हे निस्तरणार कसं? पोरांचं भविष्य निस्तरणार कसं? फॉर्म भरतोय की पॉसिबल नाही ना. किती डिस्टर्ब आहेत बघा ना. त्यांनी अभ्यास करायचा का तुमचे पेपरचे फॉर्म भरत बसायचे, आता रिसिप्ट मिळवत बसायच्या? काय करायचं त्यांनी? त्यांच्याकडे फॉर्म भरून लक्षात घ्या. बरोबर आहे, चूक झाली. मी गेली 6 वर्ष या सोसायटीत असेल, माझ्याकडे असं एकदाही कधी झालेलं नाही. आता झालं आणि पोरांचं नुकसान झालं त्याला काय करत? नुकसान होणार नाही सर, नुकसान होणार नाही. आम्ही ते दुरुस्त 1-1 तास महत्वाचा आहे. किती तासात सकाळपासून किती उभा आहे, किती तास उभे सांगा? नुकसानच आहे ना. असं कसं म्हणू शकता? मानसिक त्रास वेगळा, पालकांना मानसिक त्रास वेगळा. आई वडिलांना समजेल आता काय करायचं. पैसे वापरले, पैसे नाही वापरली. यातलं संस्थेचं पण आहे, संस्थेचं पण बरोबर आहे काय? नाही, संस्थेचं पण तुमचंच आहे. म्हणजे ते असिस्टंट शिक्षक म्हणून पहिला साहेब याच्यावर कोणतं नाही ते करायचं. चेअरमन साहेब यायला आता बैठक आहे, भूमिका घेणार आहे आणि मॅडम बरोबर घ्या घेणार की जबाबदारी त्यांची आहे. विषय सगळे सरांनी आम्ही फोन केला होता.
मी केलं तुम्ही काही काय त्याच्यानंतर आणि मग बोर्डाचा तर ते काय होईल ते पालक इतके आहेत त्यांचंही काही चुकीचं नाही पालकांचं कामच करायला मिळेल ना. आता ते बऱ्यापैकी पूर्ण होतात किती बघितलं झाले सगळं घ्या रेकॉर्ड अगोदर बोर्डात दाखवली आणि मग मुलांची फी दंडात्मक कारवाई होणार आहे. 5-5.5 लाख फी संस्थेच्या वतीनं आम्ही घेतली आणि चालू आहे. आता तिकडे अगोदर ते पूर्ण करतो आणि मग यांची भूमिका काय घ्यायची काम करा. तुमची भूमिका आहे ती विद्यार्थ्यांना सांगा सांगते एवढा दुर्लक्षित मला झालेलं सचिन चव्हाण आणते त्याच्यानंतर महेश जाधव आणते त्याच्यानंतर दुसरे आपले वैद्यकीय अध्यक्ष ते पण आणते. त्यांनी ते सगळे भूमिका पालकांना सगळ्यांच्या समोर आम्ही सांगितले आणि मग पालकांना मान्य करून फॉर्म माहिती बोलून घ्यायला या दोघांच्या सांगितले यांच्यावर कारवाई करणार हे सांगितले पालकांना सांगितले फौजदारी नंतर होईल. पोरांचं काय होणार मी पालकांच्या मागणीवर यानं माझ्या फौजदारी केल्या या आरामखोरानं विचार करा सरळ मानतोय म्हणजे आपल्या मुलाला करतोय आणि त्याला येऊन सामील आहे त्याला येऊन सामील आहे पोरांचं नुकसान केलं सोडणार काय करू आम्ही काय करू आम्ही 18 तास अभ्यास एक प्रश्न असा होता हा सगळा गोळ ज्यांनी केलाय चालक असू दे तुमचे सेक्रेटरी असू दे किंवा इन्चार्ज असेल त्या सगळ्यांवर आपण हा जो प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला प्रायोरिटी पोरांचं देऊ भविष्य आणि सेकंड प्रायोरिटी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्यासाठी सगळे प्रयत्न करूया. आता तुम्ही जर विमला गोयंका ज्युनियर कॉलेजमध्ये 12वीच्या परीक्षेला जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना घेऊन प्रचंड गदारोळ उलटलेला आहे. काही विद्यार्थ्यांना अजूनही रिसीट मिळालेलं नाही. मंगळवारी 12वीचा पहिला पेपर आहे तरी सुद्धा आज अखेर काही विद्यार्थ्यांना रिसीट मिळालेल्या नाहीत. काही विद्यार्थ्यांचे सब्जेक्ट बदललेत म्हणजे बायोलॉजी द्यायच्या ऐवजी मॅथ्स टाकलंय, मॅथ्सच्या ऐवजी बायोलॉजी टाकलेलं आहे. रिसीट डुप्लिकेट आलेले आहेत आणि याच्यातले जवळपास 50 विद्यार्थी म्हणजे पटसंख्या 120 50 विद्यार्थी या 50 विद्यार्थ्यांची फी गोळा केली. एकूण 70 विद्यार्थ्यांची फी जमा आहे. 50 विद्यार्थ्यांची फी आज अखेर जमा झालेली नाही म्हणून बोर्डाकडनं त्यांना कदाचित चुकीच्या पद्धतीची रिसीट आली असतील. हा सगळा प्रकार लक्षात घेऊन आज काही माझ्या पत्रकार मित्रांनी याच्याबद्दल मला विचारलं. आम्ही आलो आणि हे प्रकरण समजून घेतलं आणि या जे अध्यक्ष आहेत बोर्डाचे क्षीरसागर साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि याच्यावर लगेचच उपाय करूया या उद्देशानं ज्या मुलांचे सब्जेक्ट बदललेले आहेत अशांचे फॉर्म पुन्हा एकदा भरून बोर्डाकडे देऊन त्यांच्या रिसीट मिळवून द्यायसाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मंगळवारपर्यंत जो पहिला पेपर मंगळवारी असणार आहे त्याला सगळ्या विद्यार्थ्यांना रिसीट मिळेल. त्यांच्या सब्जेक्ट प्रमाणे त्यांना परीक्षा देण्यासाठी संधी मिळेल अशा पद्धतीची यंत्रणा आज आम्ही इथं राबवलेली आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच याच्यामध्ये यश येईल. या सगळ्या गोष्टीला फॉलोअप अत्यंत महत्त्वाचा आहे. फॉलोअप घेण्यासाठी पालकांच्या 5 जणांची एक टीम आम्ही तयार केली. ती सातत्यानं बोर्डाचे जे काही अध्यक्ष असतील तसेच या विमला गोयंकाचे सेक्रेटरी असतील यांच्या संपर्कात राहून पेपरची जी काही आपल्याला व्यवस्था करायची आहे पुरवण्या करायच्या आहेत याच्या संदर्भात भूमिका घेतील आणि मंगळवारी मी खात्री देतो की सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सब्जेक्ट प्रमाणे परीक्षा देण्याची संधी मिळेल. जय हिंद.